IBPS मराठी व इंग्लिशच्या हुबेहूब पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस, ई बुक्स आणि टेस्ट सिरीज ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC या क्षेत्रामध्ये 2018 पासून चालू असलेला शो म्हणजे आपला MPSC चालता बोलता. आणि आज आपण MPSC चालता बोलताच्या 4थ्या सीझनमधील महाराष्ट्र दौऱ्यात सध्या आलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील सारथी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये. चला तर कुठलाही विलंब न करता थेट आता आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. तीनही प्रश्नाची आपल्याला अचूक उत्तर मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ABC एज्युकेशन तर्फे चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं सध्या IBPSच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेलं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. ठीक आहे, फक्त कोणी सामूहिक उत्तर द्यायचं नाही, ज्याला उत्तर येत असेल त्यांनीच फक्त हातवर करायचा. तर सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे, मला सांगा ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? इकडे एक हातवर दिसतोय, नाही भाऊदाजी लाड सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. या सर पुढे या या पुढे पुढे नाही सर पुढे यावं लागते ना. अरे पुढे यावं लागते. या या तर प्रश्न असा होता मित्रांनो, ज्ञानप्रसारक ही संघटना कोणी विकसित केली? आणि त्याचं उत्तर आहे भाऊदाजी लाड. तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, UNDPच्या ताज्या अहवालानुसार जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे? 132. नाही सर, थोडंसं उत्तर चुकलं आमचे. 134 उत्तर अगदी बरोबर आहे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या. तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं होतं. सरांना आपण त्यांचं नाव विचारून. सर नाव? प्रशांत मांटे. कशाचा अभ्यास करता? MPSCचा. ठीक आहे, तर सरांसाठी जोरदार टाळा होऊ द्या. एकदा पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. सर येऊ शकता आपण. बघा तुम्हाला अजून 15 ते 20 मिनिटं संधी आहे. ठीक आहे, चांदीचं नाणं जिंकण्याची. तर मला सांगा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न, भारतात प्रथम रविवारची सुट्टी कोणी जाहीर केली? नारायण मेघाजी लोखंडे. नाही, इकडे आपण मुलींकडे वळूया. लॉर्ड होर्डिंग पहिला असं मॅमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या मॅमसाठी. या मॅम पुढे या. तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मित्रांनो. मला सांगा महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? कृपया कुजबूज कोणीही करू नये. मॅमसाठी प्रश्न आहे, त्यांना जर नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो. 2. नाही, उत्तर चुकीचं. इकडे येते 3 असं मॅमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होत्या मॅमसाठी. या मॅम पुढे या. या पुढे या. तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही मनरेगा अंतर्गत सर्वाधिक मजुरी दर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. नाही, इकडे या साईडला कोणाला? इकडे मध्य प्रदेश. उत्तर चुकीचं आहे. इकडे नाही, इकडे सर हरियाणा. उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या. तर बघा प्रश्न असा होता की मनरेगा अंतर्गत सर्वाधिक मजुरी दर कोणत्या राज्यात आहे आणि त्याचं उत्तर आहे हरियाणा. तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे की हरियाणामध्ये किती रुपये मजुरी दिली जाते? त्याचं उत्तर मला कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न, मला सांगा द्वीपकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी कोणती? द्वीपकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी असं मॅमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होत्या मॅमसाठी. पुढे या थोडं. नाव आपलं? निकिता इंगडे. तर निकिता मॅमनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर मला सांगा तुम्ही बोंगो सागर हा द्विपक्षीय युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान होतो? शांतता बाळगा, फक्त कुजबूज करू नका. बोंगो सागर हा द्विपक्षीय युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान होतो? नाही माहिती नाही. इकडे माहिती आहे कोणाला? या साईडला भारत बांगलादेश. उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी जोरदार टाळा होता. या सर पुढे या. तर बघा मित्रांनो, बोंगो सागर या नावावरूनच आपण बांगलादेश असा अंदाज बांधू शकतो. बरोबर आहे सर? बरोबर. तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया.
सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. मला सांगा सर तुम्ही भारतातील पहिले सॅटेलाईट शहर कोणत्या राज्यात आहे? पहिले सॅटेलाईट शहर बेंगळुरू, कर्नाटक. नाही सर, भारतातील पहिले एक मिनिट. भारतातील पहिले सॅटेलाईट शहर कोणते आणि ते कोणत्या राज्यात आहे? बेंगळुरू आहे, कर्नाटकमध्ये असणार. नाही सर. हां सॉरी मम्मी. इकडे कोणाला माहिती आहे या साईडला मुलांमध्ये माहिती आहे सर? केरळ. नाही. तर बघा मित्रांनो, माहिती आहे इकडे कोणाला? हां, उत्तर प्रदेश बरोबर आहे. नाव माहिती आहे शहराचं? नाव नाही माहिती सर. काही हरकत नाही. बघा मित्रांनो, तर याचं उत्तर आहे पिलखुआ उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर पिलखुआ उत्तर प्रदेश हे शहर भारतातील पहिले सॅटेलाईट शहर म्हणून ओळखले जाते. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न करंट अफेअरचा प्रश्न आहे. जर तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरे येतील. तर मला सांगा 1857च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेते कोण? फक्त ज्याला असेल त्यांनी हात वर करा. 1857च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेते कोण? विचार करा इकडे या साईडला येते सर. कुंवर सिंग असं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या. या पुढे या सर. या पुढे या सर. नाव आपलं? सबका शुभम. कशाचा अभ्यास करता? कंबाईनचा अभ्यास करता. तर शुभम यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. शुभम, तुम्ही करंट अफेअर वाचत असता? न्यूजपेपर वगैरे नाही वाचत? तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला राज्यसेवा कंबाईन जर काढायची असेल तर फक्त इतिहास भूगोल वाचून आपला पेपर निघत नाही. करंट अफेअर हा आपला रँक डिसाईड आणि आपला रिझल्ट डिसाईड करणारा विषय आहे. तरी काही हरकत नाही. शुभम सध्या करंट अफेअरचा चालू घडामोडीचा अभ्यास करत नाही, तर आपण त्यांना प्रश्न नाही विचारूया त्यावर. परंतु पुढच्या वेळेस जर आम्ही आलो तर तुम्हाला नक्कीच आम्ही चालू घडामोडीवर प्रश्न विचारीन. ठीक आहे. तर अरे या ना, दुसरा प्रश्नाचं उत्तर तर घ्या. तर दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. एक मिनिट, तुम्हाला दुसरा प्रश्न विचारूया आपण. तर मला सांगा शुभम, बघा लक्ष द्या, कंचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कंचनगंगा, फक्त कोणी कुजबूज करू नका. शुभमसाठी प्रश्न आहे. कंचनगंगा, ठीक आहे, किंवा कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. नाही, उत्तर चुकीचं आहे. इकडे येते कोणाला मुलीमध्ये? सिक्कीम. सिक्कीम असं मॅमनी उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होता मॅमसाठी. या मॅम पुढे या. या पुढे या. मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या? राणी लक्ष्मी सेहगल. बरोबर आहे. तर मग जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. मॅमचं उत्तर अगदी बरोबर आहे. तर सलग 2 प्रश्नाची अचूक उत्तर देऊन मॅम आता थेट चांदीच्या नाण्यापर्यंत जाऊन पोहोचल्या. तर त्यांना आपण त्यांचं नाव विचारा. मॅम, नाव आपलं? वैष्णवी मोकलकर. वैष्णवी मोकलकर. कशाचा अभ्यास करता? MPSC. अभ्यास करता. तर वैष्णवी मोकलकर मॅमनी सलग 2 प्रश्नाची अचूक उत्तर देऊन ते आता थेट जाऊन पोहोचल्या चांदीच्या नाण्यापर्यंत. तर तिसऱ्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर त्यांनी दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. आणि जर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जर ही पुस्तके लागत असेल तर ऑफलाईन तसेच ऑनलाईन आणि ई-बुकच्या स्वरूपात सुद्धा लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला तर मॅमला आता आपण तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारूया. बघूया त्या पहिल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील का. मला सांगा तुम्ही COP27 ठीक आहे, कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? सौदी अरेबिया. नाही, उत्तर चुकीचं आहे. इकडे मागच्या साईडला वळूया थोडा, पण सर्वांना समान संधी देऊया. दुबई. नाही सर, इकडे इजिप्त या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो. तर इजिप्त असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर COP27 ही इजिप्त या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. तर मला सांगा सर, बघा
दुबई असं जे उत्तर मिळालं होतं तर COP28 ही दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि COP27 ही शर्म अल सर इजिप्त या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे, मला सांगा भारतामध्ये आता इथून पुढे होणारी कोणती COP म्हणजे कोणत्या क्रमांकाची COP ही आयोजित करण्यात येणार आहे आणि ज्याला याचं उत्तर असेल कृपया त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तर सरांसाठी दुसरा प्रश्न असा आहे, सर मला सांगा तुम्ही एप्रिल 1988 मध्ये दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? भालचंद्र कोठारी. नाही सर, भालचंद्र कोठारी नाही. कुठून आवाज येतो इकडे? नाही, गोपालकृष्ण गोखले नाही. इथे कुठे जाऊ? कृष्णाजीत भालेकर. नाही सर, इकडे कृष्णाजीत भालेकर नाही. नाही सर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे, येतं इकडे कोणाला? गोपाळ बाबा वलंकर. नाही सर. नाही मित्रांनो, आता संपूर्ण समाज सुधारकांची यादी तयार होऊन जाईल मित्रांनो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो गणपत सखाराम पाटील. गणपत सखाराम पाटील यांनी 1888 मध्ये दिनमित्र हे वृत्तपत्र सुरू केले होते. ठीक आहे, तर थँक्यू सर. पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न, ठीक आहे, पुन्हा एकदा. तर मला सांगा संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? कोण होते? सामूहिक उत्तर, सर्वांनी उत्तर द्या. काय होते? कोण होते? BN राव. तर BN राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. तर खरंच सर्व विद्यार्थी मित्रांचा अभ्यास खूप छान आहे. तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पुढचा प्रश्न, मला सांगा, फक्त हात वर करा, सामूहिक उत्तर देऊ नका. पहिल्या महायुद्धाची समाप्ती कोणत्या साली झाली? पहिल्या महायुद्धाची समाप्ती कोणत्या साली झाली? 1918. 1918 असे मॅमने उत्तर दिले आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या मॅमसाठी. या मॅम पुढे या. तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मित्रांनो. मला सांगा तुम्ही भारताचे संविधान तयार करणारी सभा म्हणजेच आपली संविधान सभा ही कोणत्या योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आली होती? मॅमसाठी प्रश्न आहे, त्यामुळे कोणी उत्तर देऊ नये. जर त्यांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा ही कोणत्या योजनेअंतर्गत तयार करण्यात आली होती? नाही माहिती. इकडे कॅबिनेट मिशन असं यांचं उत्तर आहे का? उत्तर बरोबर आहे. तर मग जोरदार टाळा होत्या मित्रांनो. या मॅम पुढे या. या पुढे या. तर तुमच्यासाठी पुढील प्रश्न आहे, इतिहासाशी निगडीत प्रश्न आहे. मला सांगा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली होती? प्रश्न नीट आहे का? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली होती? मॅमसाठी प्रश्न आहे. नाही माहिती. इकडे एक मिनटं सर्वांना. उर्सचा खलिता असं यांचं म्हणणं आहे. काय वाटते? बरोबर आहे. उत्तर अगदी बरोबर आहे सर. या पुढे या. जोरदार टाळा होत्या सरांसाठी. या पुढे या. तर उर्सचा खलिता तर सरांना आता आपण पुढील प्रश्न विचारूया. मला सांगा सर लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन करण्यात आली होती? 1906 यावरून कदाचित मला असं वाटतं तुम्हाला उत्तराचा अंदाज येईल. मुस्लिम लीग सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होत्या सरांसाठी. सर नाव आपलं? अमोल आडे. तर अमोल आडे कशाचा अभ्यास करता सर? MPC. कुठचे तुम्ही? गाव तुमचं? मंठा. तर परभणी की जालना? तर जालना जिल्ह्यामधील मंठा या ठिकाणचे आडे सर यांनी दोनही प्रश्नाची अचूक उत्तर दिली आहेत. सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि बघूया सर चांदीचं नाणं पटकावतील का. तर सरांसाठी तिसरा प्रश्न, शेवटचा प्रश्न. मला सांगा सर पोलावरम हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कृपया कोणीही उत्तर देऊ नये.
सरांसाठी प्रश्न आहे, चांदीच्या नाण्यासाठीचा प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्ही सामूहिक उत्तर दिलं तर सरांचं चांदीचं नाणं पटकावण्याची सुवर्ण संधी हुकेल. त्यामुळे कोणीही तर गुजरात. नाही सर, गुजरात असं उत्तर नाही आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर पोलावरम, निजाम सागर आणि श्रीशैलम नागार्जुन हे सागर आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न, ठीक आहे, जोरदार टाळा द्या मित्रांनो एकदा. तर बघा, मी MPSC म्हणेल, तुम्ही चालता बोलता म्हणायचं, ठीक आहे. MPSC. चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा. भारताची संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या साली मान्य केली? भारताची संविधान सभा बनविण्याची मागणी 1940. 1940 असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा उद्या. तर सरांनी या आधी पण 2 ते 3 वेळा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हात वर केला होता, परंतु शेवटी सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आले आहेत. तर बघूया यावेळेस सर चांदीचं नाणं पटकावतील का? मला सांगा सर तुम्ही. राजकुमारी अमृता कौर यांनी कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? कृपया कोणी उत्तर देऊ नये. सरांसाठी प्रश्न, फक्त शांतता बाळगा मित्रांनो, फक्त शांतता बाळगा. उत्तर प्रांत असं त्याचं नाव नाही आहे सर, तुम्हाला माहीत आहे. प्रांत बरोबर आहे. कृपया कोणी कुजबूज करू नये. आठवते? मध्य प्रांत. नाही सर. मध्य प्रांत. नाही सर. संयुक्त प्रांत. संयुक्त प्रांत असं त्याचं उत्तर आहे मित्रांनो, आणि उत्तर अगदी बरोबर आहे. यामुळे पुढे या. तर या पुढे या. बघा तुमच्यासाठी मला बघा, सर्वांनी शांतता बाळगा मित्रांनो, 1 मिनिट. बघा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे. मला सांगा, हिंदू मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली होती? कृपया कोणी उत्तर देऊ नये. सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान असं या प्रश्नाचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. मॅमसाठी जोरदार टाळा होता एकदा. तर तुमच्यासाठी पुढील प्रश्न, मला सांगा तुम्ही 1887 मध्ये मराठा ऐक्येच्छू सभा कोणी स्थापन केली होती? कोणीही उत्तर देऊ नये. मॅमसाठी प्रश्न आहे. लोकमान्य टिळक. नाही, उत्तर चुकीचं आहे. आता आपण थोडं या साईडला वळूया, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. गोपाळ हरी देशमुख. नाही सर. ऐक्येच्छू सभा. काय सांगायचं? 1887 मध्ये मराठा ऐक्येच्छू सभा कोणी स्थापन केली होती? शिंदे. नाही सर. इकडे इथे या साईडला. 1887 मध्ये मराठा ऐक्येच्छू सभा कोणी स्थापन केली होती? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो, नारायण मेघाची लोखंडे. ठीक आहे. चला तर पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न, कॉमन प्रश्न. फक्त कोणी सामूहिक उत्तर देऊ नका. ज्याला येत असेल त्यांनी हात वर करा. मला सांगा, भारतातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आला आहे? इकडे. तेलंगणा. नाही सर. इकडे. नाही, आंध्र प्रदेशाचं उत्तर नाही. या साईडला येते. नाही मित्रांनो. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे, सांगा इकडे. तमिळनाडू. याचं उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र. तर संपूर्ण भारत फिरून आल्यानंतर शेवटी महाराष्ट्राचं उत्तर आहे. तर भारतातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प हा आळंदी येथे निर्माण करण्यात आला आहे. आणि आळंदी कुठे आहे? महाराष्ट्रात. तर सर्वांसाठी पुन्हा एकदा, काही हरकत नाही. तर बघा, फॅन लावला का? फक्त कुजबूज करू नका आणि हात वर करा. ठीक आहे. बघा, चालू झालं. भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणत्या साली आणि कुठे स्थापन करण्यात आले? येते. मुंबई. वर्ष? 1890. नाही.
नाही 1923 असं याचं उत्तर नाही आहे मित्रांनो. नाही मित्रांनो, मुंबई या ठिकाणी, परंतु कोणत्या साली? साल सांगा मला. 1936 मुंबई. नाही सर. 1927 हे अगदी बरोबर आहे उत्तर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी. या सर पुढे या. तर कशाचा अभ्यास करता सर? पोलीस भरती पोलीस भरतीचा. कुठले तुम्ही? कुंडणगाव सिल्लोड तालुका. तर कुंडणगाव सिल्लोड तालुका येथील सर रहिवासी आहे. सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर तुम्ही, भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड, भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? सरांसाठी प्रश्न आहे. कोणीही हात वर करू नका. ठीक आहे, सरांना नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो. इटली. नाही सर, इटली याचं उत्तर नाही आहे. कॅनडा असं प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू सर. या मॅम पुढे या. कशाचा अभ्यास करता? MPSCचा. लक्ष द्या सर्वांनी, एक मिनिट इकडे. मला सांगा तुम्ही, सर्वात जास्त लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? मॅमसाठी प्रश्न आहे, कोणी उत्तर देऊ नये. दीव दमन. नाही. दिल्ली. दिल्ली असं या प्रश्नाचं उत्तर, आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर बघा मित्रांनो, तर प्रश्न असा होता की भारतातील केंद्रशासित सर्वात जास्त लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते? त्याचं उत्तर आहे दिल्ली. शांतता बाळगा. 1 मिनटं शांत राहा सर्वांनी. मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून गौरविण्यात आले होते? कडधान्य. उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. मॅमचं जोरदार टाळ्या होत्या मॅमसाठी. या मॅम थोडं पुढे. नाव आपलं? योगिता चौधरी. तर योगिता चौधरी मॅमनी सलग दोनही प्रश्नांची अचूक उत्तर दिली आहेत. तर आता आपण बघूया मॅम तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील का. मॅमला आपण शेवटचा प्रश्न विचारूया. एक मिनिट. तर तुमच्यासाठी बघा सर्वांनी लक्ष द्या. 1 मिनिट. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे शेवटचा. मला सांगा, ई कोर्ट स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? नाही मॅम, याचं उत्तर केरळ नाही आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, येते इकडे कोणाला? ई कोर्ट स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? माहित नाही आपलं. इकडे या साईडला कोणाला माहिती आहे? उत्तर प्रदेश. नाही मित्रांनो, इकडे. उत्तर प्रदेश. याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. तर राजस्थान असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. तर मला वाटते आपल्या सर्व विद्यार्थ्यांची तेलंगणा, केरळ आणि उत्तर प्रदेशात जरा जास्त धाव आहे करंट अफेअरची. तसंही 90% जे हे राहतात, कुठल्याही नवीन काही आपल्या एक्झाममध्ये येणारे प्रश्न असतात असे करंट अफेअरवर, तर त्याचं उत्तर 90% केरळच राहते. ठीक आहे, परंतु 60% महाराष्ट्रसुद्धा राहते, कारण की राज्यसेवा आणि कंबाईन आपल्या महाराष्ट्राचा एक्झाम आहे. तर त्यामुळे थोडे कन्फ्युजन वाढवणारे प्रश्न आहेत. तरी काही हरकत नाही, सर्वांनी त्याकडे बरोबर लक्ष द्या. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. मला सांगा, भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी पहिली महिला कोण? भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी. इकडे वळूया थोडं. आहे तिकडे कोणी? सरोजन नायडू. अमृता कौर असं सरांचं उत्तर, आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या उद्या. या सर पुढे या. तर सरांसाठी दुसरा प्रश्न आता आपण घेऊया. मला सांगा सर तुम्ही, बघा सरांसाठी प्रश्न आहे, लक्ष द्या सर्वांनी. झेंडूची फुले
या पुस्तकाचे लेखक कोण? नाही माहिती? इकडे माहिती आहे कोणाला? विवा शिरवाळकर. विवा नाही शिरवाळकर. नाही नाही नाही. इकडे येते कोणाला या साईडला? महात्मा फुले. मित्रांनो, याचं उत्तर आहे, येतं इकडे कोणाला? याचं उत्तर आहे प्रके अत्रे. तर प्रल्हाद केशव अत्रे हे झेंडूची फुले या पुस्तकाचे लेखक आहे. तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा, लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य कोणते? लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर ओडिसा नाही आहे. इकडे येते कोणाला? बाहेरून एक हात वर दिसतोय, येते? ओडिसा. नाही सर, महाराष्ट्र. नाही. याचं उत्तर आहे, येते? याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड. तर उत्तराखंड असं याचं उत्तर आहे. काय म्हटलं? लोकायुक्त संमत. बरं ठीक आहे सर, आपण नंतर करूया प्रश्नावर चर्चा, ठीक आहे? काही हरकत नाही मित्रांनो. बघा सर्वांनी लक्ष द्या, राज्यसेवा सुद्धा 4 रिस्पॉन्सिबिलिटी देतात, तर आमच्याकडनं सुद्धा एखादी चूक होऊ शकते, पण आपण त्यावर पुन्हा चर्चा करू. तर बघा 1 मिनिट लक्ष द्या सर्वांसाठी. पहिला प्रश्न, ठीक आहे? तर मला सांगा, गोल्ड ATM चालू करणारे भारतातील पहिले शहर कोणते? हैदराबाद. उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊ द्या सर्वांसाठी. तर देऊ नका कोणी, ठीक आहे? हात वर करा. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी आता आपण पहिला प्रश्न घेऊया. ऑप्शन तर नाही मला सांगा, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? राजगड. कोणतं? राजगड असं मॅमचं उत्तर, आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होऊ द्या. या मॅम पुढे या. बघा MPSCचा अभ्यास करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लक्षात ठेवणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. त्यासाठीच आम्ही प्रश्न टाकला होता. तर दुसरा प्रश्न आता आपण मॅमला विचारूया. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा तुम्ही महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे किती टक्के आहे? 33%. 21%. उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होऊ द्या मॅमसाठी. तर मॅमला आता आपण त्यांचं नाव विचारून घेऊया. अनुष्का खोरे. तर अनुष्का घोडे मॅमनी सलग दोन्ही प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहेत. तर त्यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, बघा लक्ष द्या, वाघाडी, खुनी आणि अडाण नदी ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोदावरी. नाही, गोदावरी असं याचं उत्तर नाही आहे. इकडे वळूया आपण. तापी. नाही मित्रांनो, पैनगंगा. उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळा होऊ द्या. या सर पुढे या. तर एकदा तर सर तुमच्यासाठी आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. मला सांगा सर, तुम्ही सरांसाठी दुसरा प्रश्न, मला सांगा सर, डॉक्टर वारे कोणत्या दुसऱ्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे? डॉक्टर वारे या वाऱ्यांना दुसरे नाव कोणते? इथे इकडे मतलई वारे. उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. मॅम पुढे या. जोरात बोलू, तुम्ही शांतता ठेवा ना. बघा मित्रांनो, तर प्रश्न असा होता की डॉक्टर वारे हे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे खारे व मतलई वारे. तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर मला सांगा, कॅप्टन हेनरी कोणत्या 2 गटातील युद्धामध्ये मारले गेले? कॅप्टन हेनरी कोणत्या 2 गटातील युद्धामध्ये मारले गेले? येते इकडे. कॅप्टन हेनरी येते. भिल्लच्या युद्धामध्ये मारल्या गेले कॅप्टन हेनरी. उत्तर अगदी बरोबर. या सर पुढे या. बघा मित्रांनो,
कंबाईनमध्ये आपल्याला जोड्या लावा येतात. ठीक आहे, कॅप्टन हेनरी असो, जॅक्सन असो, यांना कोणी मारले? इकडे त्यांच्या मारेकऱ्यांचं नाव येते आणि इकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांचं. त्यामुळे प्रश्न महत्त्वाचे असतात. तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे? तोरणा. उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. तर मित्रांनो, या प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं होतं. तोरणजाई देवीचे मंदिर कुठे आहे? आणि याचं उत्तर आहे तोरणा किल्ला. तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया. सलग 3 ते 4 वेळा आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना चांदीच्या नाण्याने हुलकावणी दिली आहे. तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही कशाचा, त्या अगोदर नाव सांगा तुमचं. सुरेश भंडारवाड. सुरेश भंडारवाड. कोणत्या परीक्षेचा अभ्यास करता? MPSC. MPचा अभ्यास करता, हरकत नाही. तर सर, तुम्हाला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. मला सांगा सर, तुम्ही प्रश्न असा आहे, फॉरवर्ड ब्लॉक या संघटनेची स्थापना कोणत्या नेत्याने केली? फॉरवर्ड ब्लॉक ना सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. तर सरांनी सलग 3 प्रश्नाची अचूक उत्तरं देऊन पटकावलेलं आहे चांदीचं नाणं. आणि सरांना मिळते आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. तर सर, एक मिनटं विचारून घेऊया. सांगा सर. बघा कसं आहे, मनोगत देण्याची तयारी तुम्हाला आता ठेवावीच लागणार आहे, कारण की आता तुम्ही भविष्यातील भावी अधिकारी आहात. ठीक आहे. तर शो कसा वाटला काय आपण सर्वांना विचारून घेऊया. मला सांगा सर, कसा वाटला तुम्हाला शो? मस्त वाटलं सर. चांदीचं नाणं जिंकून कसं वाटतंय? काय नसतं, मस्त वाटतं. तर सरांना आपण थोडं चांदीचं नाणं दाखवून देऊ मित्रांनो. तर हे आहे चांदीचं नाणं जे सरांना आपण देतोय. तर सर, आता सांगा कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. कसा वाटला मित्रांनो शो? छान वाटला? मजा आली तुम्हाला? किती नवीन प्रश्न माहीत पडले? तर इकडे कोणाला काही सांगायचं आहे शो विषयी? कोणाला काही सांगायचं आहे? काही हरकत नाही. तर बघा मित्रांनो, तुम्ही काम करा तोपर्यंत आपला हा जो शो आहे MPSC चालता बोलता या नावाने यूट्यूबवर आहे. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि ABC फिल्म्स हे चॅनल आहे आपलं. आणि सध्या आपला महाराष्ट्र दौरा चालू आहे. म्हणजे अगदी यवतमाळ, वाशिमपासनं पुणे, संभाजीनगर, लातूर, बीड, ठीक आहे, इथले जे सर्व विद्यार्थी आहे, तर या सर्व जिल्ह्यामध्ये आपला शो झालेला आहे. तर आणि बघा एक परभणीला झाला आहे सर शो. आणि बघा इथून पुढे 2 महिन्यांमध्ये, लक्ष द्या सर्वांनी, इथून पुढे 2 महिन्यांमध्ये, ऐकून घ्या, 2 मिनटं शांतता राखा. ठीक आहे. तर चालता बोलताच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आम्ही 50 एपिसोड्स घेतलेले आहे. आणि या 50 एपिसोड्समध्ये जेही प्रश्न आम्ही विचारलेले आहेत, त्या प्रश्नांवरती आपली एक टेस्ट राहणार आहे इथून 2 महिन्यांनी. ठीक आहे. तर या ऑनलाईन टेस्टमध्ये आपण 3 विजेते ठेवणार आहोत. तर जेवढेही प्रश्न मी विचारलेले आहेत ते सर्व 2023-24चे करंट अफेअर आणि वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होणारे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही हा शो अटेंड केला तर तुम्हाला काही प्रश्न आले असेल, काही नसेल आले. जसे ते शुभम सर होते, ते म्हणतात त्यांचं थोडं करंट अफेअरकडे दुर्लक्ष आहे, तर यापुढे ते करंट अफेअरकडे लक्ष देतील. कोणाला इतिहासाचे प्रश्न नाही आहेत, कोणाला भूगोलाचे प्रश्न आहेत. कसं आहे, हा शो म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या उजळणीचा एक आरसा आहे. ठीक आहे. तर हसत खेळत अभ्यास करण्यासाठीच, ठीक आहे, आम्ही हा शो तयार केला आहे. आणि आता आपले सर आले आहेत, तर सरांना आपण बोलावूया. तर मित्रांनो, तर आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे माननीय सर गोरे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी, सर आपलं नाव? सुरेश भंडारवाड. तर सुरेश सरांना ABC एज्युकेशन तर्फे देण्यात येणार चांदीचं नाणं, तसेच आशिष भाकरे सरांचा IBPS अप्लाइड मराठी, IBPS अप्लाइड इंग्लिश आणि स्वतः त्यांच्याकडनं सर देत आहेत त्यांना सामान्य विज्ञानचं पुस्तक. सर कॅमेरा दाखवा.
तर आपण संदीप सरांना 2 मिनटं त्यांच्या क्लासेसविषयी आणि आपल्या शोविषयी थोडं मार्गदर्शन घेऊ सर. ठीक आहे. च्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की आपला सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र क्लास आहे. फार काही जाहिरात करत बसणार नाही मी फारशी. ठीक आहे. मात्र आम्ही 3 पार्टनर आहोत. तर त्यामध्ये सच्चिदानंद लिंबाळकर सर, त्यानंतर डॉक्टर अनिल पाटील सर आणि मी स्वतः संदीप गोरे. आम्ही तिघाजणांनी सारथी स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात केली. आपल्याकडे राज्यसेवेच्या बॅचेस, UPSCच्या बॅचेस आणि कंबाईनच्या बॅचेस घेतल्या जातात. ठीक आहे. बाकी मात्र की स्पर्धा परीक्षेमध्ये असणारी काही जणांना वाटतं अनिश्चितता, मात्र मी सांगेल 100% निश्चित आहे. व्यवस्थित खूप चांगला डेडिकेशनने जर स्टडी केला तर 100% आउटपुट मिळतं. यामध्ये फक्त एक गोष्ट पाळावी लागते, ती अभ्यासामध्ये सातत्य म्हणू आपण, दुसरं स्वतःवरती विश्वास म्हणू, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पाळावी लागते म्हणजे आजूबाजूच्या निगेटिव्ह विचारांपासून थोडं दूर राहणे. एवढ्या गोष्टी जर पाळल्या तर जीवनामध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये पण यश मिळायला फारसा वेळ लागत नाही. व्यवस्थितरित्या सातत्य ठेवलं की यश मिळतं. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर अशा प्रकारे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील सारथी स्पर्धा परीक्षा केंद्रामधील आपला MPSC चालता बोलताचा शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो. आणि वेळेच्या कमतरतेमुळे सध्या आपला महाराष्ट्र दौरा असल्यामुळे आपण आपला शो इथेच थांबूया, कारण की यापुढे अजून आपले संभाजीनगरमध्येच दुसऱ्या 2 ते 3 अभ्यासिकेमध्ये शो आहे आणि त्यानंतर पुढे जालना आणि बुलढाणा, अकोला असे सुद्धा आपण शो घेणार आहोत. तर मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही पाहत राहा MPSC चालता बोलता. आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जर IBPS अपडेट मराठी आणि IBPS अपडेट इंग्लिशचे पुस्तक लागत असेल तर कृपया त्यांनी त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा. थँक्यू मित्रांनो.